आदमी पार्टीचा योगेश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वतीनं आपण वार्ड क्रमांक 2 मधून आपण निवडणूक लढत आहे, काय सांगाल, काय भूमिका राहील आपली? नमस्कार, मी योगेश दत्तात्रय हिवरकर, प्रभाग क्रमांक 2D मध्ये 4 नंबरचा अनुक्रमांक आहे माझा। मी प्रभाग 2 मध्ये अनेक समस्या आहे, इथल्या मूलभूत सुविधा सुद्धा महानगरपालिकेने किंवा सत्ताधाऱ्यांनी पूर्ण केलेलं नाही आहे। प्रत्येक वेळी आश्वासनं दिलेले आहे आणि आश्वासनांची पूर्तता ह्या लोकांनी आजपर्यंत केलेली नाही आहे। इथं गटरींचा प्रमुख विषय आहे, रस्त्यांचा प्रमुख विषय आहे, अस्वच्छ पाणी येतं आहे। अनेक वेळा तक्रारी करता नगरसेवकांकडे, सत्ताधाऱ्यांकडे, पण ते पूर्ण केलं जात नाही आहे। महानगरपालिका ह्या भागातून मोठा कर घेते, पण ह्या लोकांना सुविधा देत नाही आहे। ह्या लोकांनी मला ह्या सर्व समस्यांसाठी इथल्या सर्व नागरिकांनी मला 100 500 रुपये जमा करून मला ह्या वार्डातून लोकवर्गणीतून उभं केलेलं आहे। आणि जसं मी ह्या वार्डातून निवडून येईल तर मी आश्वासन नाही, वचन देतोय की ह्या 2 वर्षाच्या आत उस्मानिया पार्क, प्रजापत नगर, पवन नगर हे सगळे जे एरिया आहे जे दुर्लक्षित आहे हे पूर्ण करण्याचं मी या लोकांना वचन देतोय। आश्वासन नाही, शब्द सुद्धा नाही, वचन देतोय आणि ते वचनपूर्ती मी नक्की करून दाखवेल आणि जळगावमध्ये एक नवीन परिवर्तन प्रभाग क्रमांक 2 मधून घडून दाखवेल। काय जनतेचा काय प्रतिसाद आहे आपल्याला? जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। जनता मला स्वतःहून पैसे देत आहे, मी कोणापर्यंत पैसे मागायला गेला नाही आहे। लोक मला 50 रुपये 100 रुपये स्वतः मला येऊन तिथे देत आहे। माझ्याकडे आतापर्यंत जवळपास 60-70 हजार जमा झालेले आहे। मी पूर्ण जळगाव शहरातून पहिला नगरसेवक आहे की लोकवर्गणीतून उभा झालेला आहे। जनतेला काय आवाहन करणार आपण या माध्यमातून? मी सांगतो, जर जळगावमध्ये परिवर्तन आणायचं असेल तर आम आदमी पार्टीच्या झाडूला निवडून देणं हे गरज आहे। आणि मी ह्या आपच्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतोय की सगळ्यांनी मला भरघोस मतांनी, बहुमतांनी विजयी करावं आणि जेणेकरून जळगावमध्ये परिवर्तन घडू शकेल। एक विरोधक जळगावच्या महानगरपालिकात आम आदमीचा घुसवा तुम्हाला चमत्कार करून दाखवेल, हे शब्द आहे माझा। योगेश भाऊ तुम